महाखनिज वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री योजनेअंतर्गत ठेकेदाराकडून मर्जीतल्या खरेदीदारांची ओळखपत्र बनवून 90% उपसलेली वाळू ही त्यांनाच विकली जाते. इतकंच नव्हे तर वजनात फेरफार करून रोज सुमारे 200 ब्रास रेती चोरून त्यातून अंदाजे 7 लाखांपेक्षा जास्त विक्री केली जाते, असा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील गायमुख या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रशासनातर्फे महाखनिज वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री या योजनेअंतर्गत तेथील स्थानिक सर्वसामान्य नागरिकांसाठी वाळू उत्खनन व खरेदी विक्री करण्यात येते. वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री करण्याकरिता शासनातर्फे टेंडर काढण्यात आला असून त्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि भ्रष्टाचारामुळे या योजनेचा सर्वसामान्य जनतेला काहीच उपयोग होत नसल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी निदर्शनास आणले. त्यांनी केलेल्या आरोपानुसार या योजनेतून वाळू ऑनलाईन खरेदीसाठी ओळखपत्र बनवून देण्यात आले आहेत. मात्र त्याचा फायदा ठेकेदारांच्या ओळखीच्या काही ठराविक लोकांची ओळखपत्र बनवून त्यांचेच ट्रक तिथे सकाळ, दुपार आणि रात्रीचे वाळू खरेदी आणि विक्री करत आहेत. तसंच दिवसाला वाळू उत्खनन करून उपसलेली 90% वाळू ही जवळपास त्याच ओळखपत्र धारकांना दिली जाते. स्वतः ठेकेदार देखील घोडबंदर गाव येथे रेती संचय करत असून या योजनेचा फायदा फक्त ठेकेदाराच्या ओळखीच्या ठराविक मंडळींना देऊन आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी या योजनेचा उपयोग करत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केलाय. तसंच ट्रकमध्ये कमी वाळू भरून वजन काट्यावर वजन करून नंतर पुन्हा अधिकची वाळू भरली जाते. नंतर वजन न करता ट्रक सोडले जातात. म्हणजेच आधी कमी भावात मिळत असलेली वाळू अजून कमी भावामध्ये जास्त प्रमाणात लाटली जात असून रोज जवळपास 200 ब्रास रेती चोरून त्यातून अंदाजे 7 लाखांपेक्षा जास्त विक्री केली जाते, असं सरनाईक यांचं म्हणणं आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील यांनी ट्विट करत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप करत तू तुतारीच्या तालावर नाचू नकोस. तसंच काय रे मनोज भाऊ, तुला नक्की काय हवं आहे? सगळं झालं मनासारखं तरी कसली खवखो आहे असा सवाल उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस असं भावनिक आवाहन म्हस्के यांनी केले. म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे मराठा आरक्षण, तुम्हाला मग आता कसली मळमळ, कसला त्रागा तुला असा प्रश्नही पुढे उपस्थित केलाय. याशिवाय म्हस्के यांनी मी पण एक मराठाच आहे, आरक्षणाचं महत्त्व जाणतो, तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतोस असाही आरोप केलाय. तर लोक म्हणतात रोहित पवार, राजेश टोपे तुझे सूत्रधार आहेत,
परंतु लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असं नमूद करत मस्के यांनी आज जो आहेस तो लोकांमुळेच आहेस हे विसरू नकोस. तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा, तू समाजासाठी उभा राहिलास, त्यांच्यासाठीच लढ. तुतारीच्या तालावर नाचलास तर उन्मळेल विश्वासाचा वड. राजकारण करून आंदोलनकाचा विस्फोट करू नकोस. कुणी दिले आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस असं मस्के यांनी यात नमूद केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अनुषंगानं मागील लोकसभा निवडणुकीत कमी टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं अधिक लक्ष देऊन प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांना बैठकीमध्ये दिल्या आहेत. स्वीप कार्यक्रमाअंतर्गत थेट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचता येईल असे उपक्रम आयोजित करावेत. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खेडोपाडी मतदार जागरूकता मोहीम राबवावी. दिव्यांग तृतीयपंथी मतदारांकरिता विशेष प्रयत्न करावेत. नवमतदारांकरिता विविध उपक्रम राबवावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता भिवंडी निजामपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, कल्याण लोकसभा मतदारसंघाकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या अधिकाऱ्यांची स्वीप नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक गायकवाड यांना तब्बल 25 दिवसांनी ज्युपिटर रुग्णालयातून काल सायंकाळी डिस्चार्ज मिळाला. त्यांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून 10 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश यांच्यावर 6 गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर 2 गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघांना तातडीनं उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. महेश आणि राहुल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते मंडळींनीही उपचारादरम्यान भेटून गेले होते. त्यानंतर सोमवारी महेश यांना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या दोघांच्याही समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. या प्रकरणामुळे आगामी काळात कल्याण डोंबिवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजप असा सामना रंगण्याची चिन्हही निर्माण झाल्याचं बोललं जाते. कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक अडी अडचणीसाठी विकास कामं असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो. आतापर्यंत त्याच्यावरती फक्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तुम्ही युतीचा होता तर यापुढे त्यांना काय त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये असे अनेक वादग्रस्त पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी असे बरेच भांडणं पोलिसांसोबत केलेले आहेत. मला वाटतं तो मुळात बी जे पीचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत. त्यांनी फक्त संधी साधून 2019ला इलेक्शन मतांसाठी बी जे पीमधून लढली. त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातून सुद्धा सांगितलं की इनडिफेंड ते लढणार आहेत. मला माहिती आहे बी जे पीचे हे संस्कार नाही आहेत. बी जे पी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे. मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे. ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते आणि अशा ठिकाणी हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की ते मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल.
जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वाटतं. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीनं SBI कॅप्स आणि निऑन लॅबोरेटरीजच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या 4,000 मुलांना डेस्क बॅग देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांच्या हस्ते हे वाटप मुलांना करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही कंपन्यांचे तसंच हे सारे जुळवून आणणाऱ्या सहकार देवगिरी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे देखील त्यांनी आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री जलकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आणि SBI कॅप्स आणि निऑन लॅबोरेटरीजचे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते. 4,000 मुलांना डेस्क बॅग देण्याचा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. सर्व मुलांना शुभेच्छा देतो मी. आणि SBI कॅपने जवळपास 55 लाख रुपये या डेस्क बॅग साठी CSRमधून त्यांनी दिले आणि निऑन लॅबोरेटरी लिमिटेड यांनी देखील 15 लाख रुपये आज या डेस्क बॅगसाठी या अंगणवाडीतल्या गरीब मुलांसाठी अतिशय आताच्या काळात जी विद्यार्थ्यांना आवश्यक बॅग आहे तशा प्रकारची बॅग देण्याचा उपक्रम त्यांनी CSRमधून या ठिकाणी राबवला. मी मुख्यमंत्री म्हणून SBI कॅप आणि निऑन लॅबोरेटरीचे सर्व पदाधिकारी अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.